हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री परमात्मने नमः. श्री शुकोवाच वरीयानेशते प्रश्न कृता लोकहितं नृप आत्मवित्सम्मत पुंसां श्रोतव्या दिशु यः पराः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकांचा संवाद सुरुवातीपासून चाललेला आहे आणि आता प्रत्यक्ष शुकाचार्य आणि परीक्षित यांचा संवाद सुरू झालेला आहे. दुसऱ्या स्कंधापासून परीक्षित आणि शुकाचार्य यांच्या प्रश्नाला उत्तराला प्रारंभ झालेला आहे. तेव्हा शुकाचार्यांना या पहिल्या स्कंधाच्या शेवटी परीक्षितांनी जो प्रश्न उपस्थित केला, महाराज जे अत्यंत मुमुर्षू आहेत, आता मृत्यूपंथालाच लागलेले आहेत, किंबहुना जे मृत्यूच्या स्वाधीन आहेत, आपण सुद्धा मृत्यूच्या स्वाधीनच आहोत. तुम्ही म्हणाल आम्ही कुठे या मृत्यूच्या शय्येवर पडलो, न पडू द्या, परंतु मृत्यू कधी येईल हे आपल्या हातात नाही. मृत्यू शय्येवरच पडल्यावर येईल असं नाही सांगता येत. काही वेळेला अपघाती निधन होतं, काही वेळेला विमान कोसळतं, काही वेळेला मोठमोठे पर्वताचे कडे कोसळतात, काही वेळेला रेल्वेचा अपघात होतो, काही वेळेला हार्ट अटॅकच येतो, काहीच नाही हो पाहता पाहता. तेव्हा मृत्यू हा माणसाच्या मागे टपून बसलेला आहे. तो असं नाहीये की आता मृत्यू शय्येवर पडल्यावर फार मोठे आजार झाल्यावरच मृत्यू येईल असं नाही. प्रत्येक जण मृत्यूच्या स्वाधीन आहे. मृत्यू कधी येईल? शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता तू जो प्रश्न उपस्थित केला ना, हा प्रश्न लोकहितम नृप, लोक कल्याणार्थ हा प्रश्न तू उपस्थित केलेला आहेस. लोकांचं कल्याण अपेक्षित आहेच आहे आणि तुझ्या सगळ्या प्रश्नामधून लोककल्याण आहे. तुझ्या प्रश्नामागे समाजाचं कल्याण आहे. कारण तू असा प्रश्न उपस्थित केलास की तो सगळ्या जीवाला, जो या जगात जन्माला आला त्याला उपयुक्त आहे. कोणता? की जो मुमुर्षू आहे, जो अत्यंत मरणासन्न आहे, जो मृत्यूच्या स्वाधीनच आहे, उद्या मृत्यू त्याचा घास घेणार आहे, अशा व्यक्तीने कोणता धर्म आचरावा, कोणतं साधन करावं की ज्यामुळे तो मुक्त होईल, हे आम्हाला सांगा, असा प्रश्न पहिल्या स्कंधाच्या शेवटी विचारलेला आहे. पहा रचना भागवताची कशी आहे. पहिल्या स्कंधाच्या शेवटी जो प्रश्न विचारला म्हणजे पुन्हा उत्सुकता निर्माण झाली पुन्हा दुसऱ्या स्कंधाची. याप्रमाणे दुसऱ्या स्कंधामध्ये शुकाचार्य उत्तर देत आहेत. शुकाचार्य महाराज काय म्हणतात? परीक्षिता तू जो प्रश्न विचारला ना, तो वरीया नेशते प्रश्न, हा तो खरोखर प्रश्न उत्तम आहे. तो केवळ तुझ्या व्यक्तिगत पातळीवर महत्वाचा नाहीये, तर सामाजिक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. सर्व जनकल्याणार्थ हा प्रश्न उपयुक्त आहे आणि म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आत्मवित्सम्मत पुंसां श्रोतव्या दिशु यः पराः. माणसाला श्रोतव्या या ठिकाणी उद्देश लक्षणोक्तीभ्या संक्षेपेणोपवर्ण्यते असं म्हणून त्याने असं म्हटलंय, तत्र प्रथमेध्याये कीर्तन श्रवणादिभिः. सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर मी म्हणेन त्याने काय करावं
सामान्य माणसाच्या हातात काय आहे तर तत्र प्रथमे ध्यायेत कीर्तन श्रवणादिभिः. श्रवण आणि कीर्तन, ध्यान, श्रवण आणि कीर्तन या 3 गोष्टी त्यांनी कराव्यात. जे मुमुक्षु आहेत, जे मृत्यूच्या स्वाधीन होणार आहेत, जे अत्यंत मर्त्य अवस्थेत आहेत, अशा मरणासन्न असणाऱ्या माणसाने काय करावं तर एकच गोष्ट करावी, भगवंताचं स्मरण, भगवंताचं श्रवण आणि भगवंताचं कीर्तन. एवढा एकच उपाय त्याला आहे. म्हणून या ठिकाणी उद्देश लक्षणोक्तिभ्याम या शब्दासाठी पुन्हा टीकाकारांनी आणखी एक बारीक टीका लिहिलेली आहे, टिप्पण लिहिलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात, नाममात्रेण वस्तू संकीर्तनम उद्देशः असाधारणो धर्मो लक्षणम. नाममात्रेण वस्तू संकीर्तनम उद्देशः. सगळ्यात पहिल्यांदा नाममात्र, नाम हाच उद्देश आहे. नामातून हळूहळू माणसाला ज्ञान होतं. नाम घेता 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 माणसाला ज्ञान, संकीर्तन, नाममात्रेण वस्तू संकीर्तनम उद्देशः. नाममात्र आधी नाम, मग संकीर्तन आणि त्यातून असाधारण धर्मो लक्षणम. याप्रमाणे हे प्रतिपाद्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. श्रोतव्यादिषु मत यत्परः. तू श्रवण हे पहिलं अशा प्रकारचं साधन आहे भक्तीचं. श्रोतव्यादीनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशः. खरं म्हणजे लोक खूप ऐकतात, सहस्रशः. लोक काही एक गोष्ट ऐकतात का? कान उघडेच आहेत लोकांचे. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत लोक अनेक गोष्टी ऐकतात. श्रोतव्यानी राजेंद्र नृणाम संती सहस्रशः. खूप गोष्टी ऐकतात, परंतु ऐकणं वेगळं आणि श्रवण वेगळं. ऐकलं म्हणजे काय श्रवण झालं का? नाही. का बरं? ते म्हणतात श्रवण म्हणजे अंतःकरणपूर्वक एक चित्ताने आपण जेव्हा मन एकाग्र करून ऐकतो ते श्रवण झालं. आणि ऐकणं कानावर पडलं, जाता जाता कानावर पडलं भागवत, काम करता करता पडलं, वरती बसता बसता पडलं, खाली काम करता करता पडलं. नाही, ते म्हणतात हे कानावर पडलं, श्रवण नाही झालं. श्रवण कोणतं आहे ते म्हणतात अनेक गोष्टी आपण ऐकतो. अपश्रताम आत्मतत्वम ग्रहेषु ग्रहमेधिनाम. माणसं ग्रहासक्त आहेत. ग्रहेषु ग्रहमेधिनाम. ग्रहमेधी, माणसं ग्रहमेधी आहेत. ग्रहमेधी म्हणजे ग्रहासक्त आहेत, कुटुंबासक्त आहेत. इतके कुटुंबामध्ये तल्लीन आहेत की त्यांना काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं हेच कळत नाही. त्यांच्या कानावर अनेक गोष्टी पडत जातात, परंतु बाकीच्या गोष्टी माष्टी पडणं वेगळं आणि भागवत श्रवण वेगळं. माणसाला हे अपश्यत आत्मतत्वम ग्रहेषु ग्रहमेधिनाम. ग्रहमेधी, घरामध्ये आसक्त असलेले जे लोक आहेत त्या लोकांना खरं काय कळत नाही, खोटं काय कळत नाही. कारण श्रवणाची लक्षणं सांगितलेली आहेत. श्रवण कशाला म्हणावं याचे श्रवणाची लक्षणं सांगताना त्यांनी म्हटलंय की श्रवण लक्षणं कोणकोणते तर 6 लिंग आहेत. उपक्रमोपसंहार, अभ्यास, उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, उपपत्ती आणि फल. या सगळ्या गोष्टीचे विवरण आता मी करणार नाही, परंतु तत्वज्ञानामध्ये 6 पद्धतीचे लक्षणं ग्रंथाचे सांगितलेले आहेत. आधी उपक्रम आणि उपसंहार. उपक्रम म्हणजे प्रारंभ, उपसंहार म्हणजे शेवट. कोणत्याही ग्रंथाचा प्रारंभ आणि शेवट याच्यात एकवाक्यता असली पाहिजे, एकात्मता असली पाहिजे. तसंच हे सांगत असताना अभ्यास, पुन्हा 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 एखाद्या गोष्टीचं पुन्हा, तुम्ही म्हणाल पुन्हा पुन्हा का सांगितलं भागवतात? ऐका, श्रवण करा, मनन करा, पठण. का पुन्हा पुन्हा? अहो, तुमच्या मनावर ठसावं म्हणून सांगितलं. आणि एकदा मनावर ठसलं की तो ठसा पुसत नसतो. म्हणून ते म्हणतात उपक्रमोपसंहारो. अभ्यास, अपूर्वता. अपूर्वता म्हणजे काहीतरी वेगळेपणा, अन्य प्रमाण नसणे म्हणजे अपूर्वता. अर्थवाद, अर्थवाद म्हणजे याने काय झालं, कोणाचं काय कल्याण झालं त्याला अर्थवाद म्हणतात. उपपत्ती म्हणजे युक्तिवाद. नामस्मरणाचं महत्व सांगताना अजामिळ समोर ठेवला. का
तर अजामिळाचा उद्धार केवळ नारायण या नावाने झाला. जगाद चतुरक्षरम, 4 अक्षरातून त्यांनी जणू काही वेदाचंच पारायण केलं हा अर्थ झाला. हे पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितलंय. नामस्मरणाचं महत्व अजामिळाच्या कथेतून सांगितलं. त्याला उपपत्ती असं म्हणतात, युक्तिवाद असं म्हणतात. आणि नंतर फल, याचा अंतिमतः कल्याण कोणाचं झालं तर परीक्षिताचं. कारण परीक्षित राजाने सुद्धा श्रवणच केलं. पण श्रवण कसं केलं हो त्यांनी? अहो, तो गंगेच्या तटाकावर बसला, सर्व संघ परित्याग केला. पण हा सर्व संघ परित्याग मनातून सुद्धा केला, नुसतं लोकांच्यासाठी जाऊन बसला नाही. काही काही लोक घरादाराला कंटाळून, एक जण ग्रस्त होता, काय म्हणले शेजारी, फार शेजारी आपली बेजारी करायला लागलाय. मग काय करावं? तो शेजाऱ्याला कंटाळून शेवटी घरातून निघून गेला. म्हणले या शेजाऱ्याचा संबंधच नको. गेला लांब दूर गेला, एकटाच तिकीट काढलं, लांब जिथं जाईल तिथं. म्हणले आपण आपल्याला माहीत नसलेल्या ठिकाणी जायचं. खूप दूर गेला, एकांत रानामध्ये बसला, वनात बसला, एकटा बसला. मग वाटायला लागला आपण एकटेच काय करावं. पलीकडे एक झोपडी दिसली. तिथे गेल्यानंतर तो म्हणलं, का हो तुम्ही कधी आलात? ते म्हणले आम्ही येऊन 15 दिवस झाले. बरं झालं म्हणले तुम्ही आलात का? अहो, मला कुणी सोबतच नव्हती. बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही आमचे शेजारी. म्हणजे शेजाऱ्यापासून परेशान होऊन हा ग्रस्त पुन्हा शेजाऱ्याच्या सोबत गेला का नाही हो? का? माणसं हे शेवटी पुन्हा एकदा माणसातच येतात. तुम्ही किती जरी आपण प्रयत्न केला, ग्रहेषु गृहमेधिनाम, माणसं ग्रहासक्त आहेत, कुटुंबासक्त आहेत, त्यातून ते त्यांचा पाय बाहेर निघत नाही. म्हणून ते म्हणतात याचं फळ काय तर परीक्षित राजा हा सर्व संघ परित्याग करून आला आणि त्यांनी सगळ्या प्रकारच्या पाणी अन्न याचा त्याग केला, वासनेचा त्याग केला आणि शांत उत्तरेकडे तोंड करून तो शांतपणाने बसला. या उत्तर दिशेला त्याने आपल्या अग्र केलेले होते बसण्याच्या आणि पूर्वमुख पूर्वेकडे त्याचे कान, जिथे भागवत श्रवण आहे ते कान उजवीकडं, उजव्या कानामध्ये नेहमी भागवत ऐकावं असं संकल्प सांगितलेला आहे. आणि म्हणून आपल्याला शेवटी उत्तर दिशा ही व्यापक आहे. म्हणून उत्तर दिशा ही आपल्या सर्व प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देणारी आहे. म्हणून ते म्हणतात माणसाने ग्रहासक्त राहू नये. माणसं ग्रहासक्त एवढे आहेत की ग्रहामध्ये देह स्त्री पुत्र मित्र अनुचर वृषा तोषे हे तोर्ममेथम, शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे आधी माणसाचा आपल्या देहावर प्रेम असतं. तो आपल्या देहावर प्रेम करतो, देहाचा सगळ्या प्रकारचा लाड पुरवतो. नंतर पत्नी येते, मग पत्नीवर प्रेम करतो. मुलं होतात, मुलावर प्रेम, बाळावर प्रेम, नातवावर प्रेम करता करता देह स्त्री पुत्र मित्र अनुचर वृषा तोषे हे तोर्ममेथम, या सगळ्यावर तो प्रेम करतो आणि तो स्वतःला विसरून जातो. तो या सगळ्यामध्ये त्याचं चित्त राहतं आणि चित्त विभागलं जातं. चित्त अनेक केंद्रित होतं, अनेक केंद्रित. जेव्हा अनेक केंद्रित चित्र होतं तेव्हा ते एक केंद्रीकरण त्याचं भक्तीमध्ये होणार नाही. म्हणून ते म्हणतात जोपर्यंत माणसं आपल्या ग्रहासक्त आहेत, ग्रहेषु गृहमेधिनाम, ते म्हणतात अपश्यतात्मतत्वम, अपश्यतात आत्मतत्वम. शुकाचार्य म्हणतात त्याला आत्मतत्व दिसत नाही, अपश्यता. जो आत्मतत्व पाहत नाही तो बहिर्मुख असतो, तो बाहेरचं सगळं पाहतो, आतमधलं पाहतच नाही. आत कोण लपलंय ते पाहत नाही. अरे तुझ्या अंतरात्म्यामध्ये जो ईश्वर आहे, अंतरात्म्यामध्ये ते म्हणतात येते जिवंती हे न व्यवहृत पटया ए न सौभाग्य भाजाम. अरे ज्याच्या जीवावर तू संसार करतोयस, मी यूं करील, मी त्यों करील, मी असं करील, मी तसं करील, असं ज्याच्या जीवावर म्हणतोस ना, त्या चैतन्याचा विचार कर. ते चैतन्य आहे म्हणून तू बोलतोस, ते चैतन्य आहे म्हणून तू ऐकतोस, ते चैतन्य आहे म्हणून तू चालतोस, तू मोठे व्यवहार करतोस, परंतु ते चैतन्य मात्र तू विसरलास. येते जिवंती हम व्यवहृत पटया ए न सौभाग्य भाजाम तम प्राणांतरधीशांतर्गत. तम प्राण, ते तो प्राण जो अंतर्ज्ञानी
माणसालाच फक्त कळू शकतो. तम प्राणाधीशांतर्गत ममृत म्हणून नैव मीमांसयंती. असा हा प्राण माणसाला, जीव जो आहे, अंतःकरण पंचक इथपर्यंत माणूस विचार करतो, पण त्याच्या आतमध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याचा विचार करत नाही. ते चैतन्य म्हणजे ब्रह्मतत्व आहे, पण तो त्याचा विचार करत नाही. अपश्यताम आत्मतत्वम, म्हणून त्याला ग्रहमेधी म्हटलंय. अरे अरे अरे, मूढ आहे हा, मूढ. त्याला स्वतःला काही कळत नाही, त्याला स्वतःचं नुकसान झालेलं कळत नाही. स्वतःचं नुकसान कधी होतं? अगदी शेवटचा क्षण येतो तेव्हा कळतं. डोळे उघडतात, पण तेव्हा डोळे उघडून उपयोग नसतो. म्हणून ते म्हणतात, यावत स्वस्थमिदम कलेवर ग्रहे यावच्च दूरे जरा. तो जोपर्यंत आपलं शरीर रूपी घर स्वस्थ आहे, अजून पडझड झाली नाही, अजून खांडदांड पडले नाहीत, अजून पाणी गळत नाही, तोपर्यंतच यावत स्वस्थमिदम कलेवर ग्रहे यावच्च दूरे जरा. जोपर्यंत म्हातारपण दूर आहे. नाही, आताच काय भागवत ऐकायचो, अजून फार वर्ष जगायचे, म्हातार झाल्यावर बघू. त्या आपण म्हणतो की स्मशानात लाकडं गेल्यावर बघू. तोपर्यंत तुम्ही काय करणार? तोपर्यंत संसारच करणार का? ते म्हणतात, यावत स्वस्थमिदम कलेवर ग्रहे यावच्च दूरे जरा. जोपर्यंत म्हातारपण दूर आहे आणि यावत इंद्रिय शक्तिरप्रतिहता, जोपर्यंत अप्रतिहत इंद्रिय शक्ती आहे. आपण काहीतरी करू शकतो, नाही तर मग अरे मला हे दे रे, अरे मला तिकडली पोथी दे रे. तो म्हणतो थांब, मला वेळ नाही ती पोथी द्यायला. अरे माझा चष्मा गेला दुसरीकडं, तो शोधून दे, त्याला वेळ नाही. ते म्हणतात इंद्रिय शक्ती अप्रतिहता. जोपर्यंत आपली इंद्रियाची शक्ती अप्रतिहत आहे, आपण परस्वाधीन नाहीत, हा त्याचा अर्थ आहे. आपण अंथरुणावर पडलो, अर्धांगवायू झाला, मग मात्र जागेवरून उठता येत नाही आणि सगळं परस्वाधीन जीवन होतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणीही मदतीला येणार नाही. ते म्हणतात, जोपर्यंत तुम्ही तुमचं शरीर रूपी घर स्वस्थ आहे, जोपर्यंत तुमच्यामध्ये इंद्रिय शक्ती आहे, आणि यावत क्षयो नायुषाः, जोपर्यंत आयुष्याचा क्षय झाला नाही, आयुष्य संपल्यावर तुम्ही कोणाची आठवण करणार? ते म्हणतात, तोपर्यंत आत्मश्रेयसी, आत्मज्ञानाचा विचार तोपर्यंतच करा. नाही आता करू नंतर आत्मज्ञानाचा विचार, आताच काय करायचं आहे असं म्हणून चालणार नाही. आत्मश्रेयसी तावदोक्त विदुषाम, तोपर्यंत खऱ्या ज्ञानी माणसाने आत्मज्ञानाचा विचार करावा. नाहीतर काय, एखाद्याचं घर पेटलं, घराला आग लागली, घराला आग लागली असं म्हणून सगळीकडे पळायला लागला तो. अरे कुणीतरी खोरा आणा, कुणी कुदळ आणा, कुणी मोठमोठे सबल आणा. कशाला हो म्हणले, घराला आग लागली. मग सबल कशाला, खोरे कशाला, कुदळ काय? म्हणले इथं पाणी लागणार आहे, तिथं आड खोदतो. तू आड खोदेपर्यंत तुझं घर राहील का? ते म्हणतात, प्रोदीप्ते भवनम, जर घरालाच आग लागली तर कूप खननम, आड खोदण्यात अर्थ नसतो. आधीच आड खोदून ठेवा. तेव्हा आपल्या पाण्यासाठीचा आड आधी खोदून ठेवा, त्याची तयारी आधी करा. आपल्याला मृत्यू समयी काही आठवणार नाही. म्हणून ते म्हणतात, हे ग्रहमेधी जे आहेत, घरामध्ये जे आसक्त आहेत त्यांना कळत नाही. ते फक्त त्यांना वाटतं आताच काय करायचंय, मग नंतर बघू, आधी संसार आपण करू आणि मग परमार्थाच्या नादी लागू. कृष्णत्वदीय पदपंकज पंजरा असते. म्हणून ते म्हणतात, राजा कुलशेखर असं म्हणतो की हे कृष्णा, तुझ्या चरणाशी माझं मन आताच लागू दे. का? कृष्णत्वदीय पदपंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंसाः, माझं मन रूपी राजहंस तुझ्या चरणाकडेच लागला पाहिजे. मन हे राजहंस आहे. मन काही कावळा नाही. मनाला कावळा करू नका. कावळा हा गटारीमधले घाण अशा प्रकारचे पदार्थ खातो, तिथले जीवजंतू खातो, पण राजहंस मात्र फक्त मोतीच खातो. तेव्हा तुम्ही भगवंताच्या चरणाच्या कमलाचं फक्त केसर याचंच पान करा, केसराचंच केवळ सेवन करा. म्हणून अद्यैव मे विशतु, तू आजच भगवंताच्या चरण कमलापाशी लाग. का? प्राण प्रयाण समये कफपित्तवात, प्राण जात असताना काय होतं?
हे गेल्या जन्मातलं आपल्याला आठवत नाही आणि या जन्मातलं पुढच्या जन्मात आठवणार नाही. त्यामुळे त्यांनी जे सांगितलंय त्यावर विश्वास ठेवावाच लागेल. प्राण प्रयाण समय कफपित्त वात. प्राण कंठाशी आला म्हणजे काय अवस्था होते हे मरणाऱ्याच माणसाला कळतं. कफ, पित्त आणि वात यांचा तिन्हीचा प्रकोप होतो आणि या वेळेला माणसाच्या स्वतःच्या दुःखात तो इतका व्यस्त असतो की त्याला देवाची आठवण शक्यच नाही. कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. कंठाचा अवरोध झाला म्हणजे अरे मला वाचवा 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 म्हणून ओरडतो, बायकोच्या नावाने ओरडतो, मुलाच्या नावाने ओरडतो, पण देवाचं नाव मात्र घेत नाही. देवा तुमचं स्मरण कसं व्हावं म्हणून आजच भगवंताच्या चरणाकडे लागलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की माणूस हा कसा आहे तर ग्रहेषु ग्रहमेधिनाम. तो इतका ग्रहासक्त आहे, या ग्रहामध्ये एवढा तल्लीन आहे. अगदी लहानपणी तो बाल असतो. बालस्तावत क्रीडासक्त. शंकराचार्य म्हणतात बालस्तावत क्रीडासक्त. जोपर्यंत तो बाल आहे तोपर्यंत खेळण्याच्या नादात. आज काय भवरा, उद्या काय गोट्या, परवा काय विटीदांडू, चौदा काय चेंडू, क्रिकेट चाललंय, खेळ वेगवेगळे खेळ चाललेत. खेळ खेळता खेळता अजून लहान आहे, अजून लहान आहे, अजून लहान आहे. हळूच ते बालवय कधी संपतं कळत नाही. बालस्तावत क्रीडासक्त. तरुण वय येतं, मिसरुडं फुटतात, तारुण्य येतं, दाढी मिशा येतात. आई बाप म्हणतात त्याचं लग्न करून टाका. तरुणस्तावत तरुणी रक्त. लग्न होतं, मग काय यौवनाच्या नादामध्ये मला माझ्यासारखा दुसरा कोण आहे, माझ्यासारखी शक्ती कोणात आहे, माझ्यासारखं ज्ञान कोणात आहे. आपल्या स्वतःच्या कैफामध्ये तो वागतो आणि तरुणी रक्त. केवळ मी आणि माझी पत्नी याच्या पलीकडे त्याला दिसत नाही. आणि मग तो प्रौढ होतो, मोठा होतो, वृद्ध होतो. शेवटी ते म्हणतात वृद्धस्तावत रोगग्रस्त. आला वृद्धपणा, वार्धक्य आलं, मग आता कंबरच दुखायलीये, पाठच दुखायलीये, गुडघेच दुखायलेत, डोळेच गेलेत, कानानेच ऐकू येईना. खूप ऐकायचं होतं भागवत पण कानानेच ऐकू येत नाही. खूप जायचं होतं मंदिराला पण डोळ्याने आता दिसत नाही. मग काय करू, माझे गुडघेच गेलेत, काय करू, कंबरच गेली, काय करू. आता अंथरुणावर पडल्यावर काय ते म्हणतात रोगग्रस्त. मग ते म्हणतात तू देवाचं नाव कधी घेणार, तू कधी भगवंताच्या नादामध्ये लागणार. म्हणून मृत्यूचं वास्तव असं आहे की मृत्यू धनाने गे हे पशवश्च गोष्टी. जेवढं आपण धन मिळवतो ते जागच्या जागीच राहतं. तुम्ही मिळवलेलं धन तुम्ही किती जरी मिळवलं तरी शेवटी पोरांसाठी काय मिळवता. पोरा बाळांचा विचार तुम्ही असं करू नका, तुम्ही तुमचा विचार करा. आपण शेवटी तरी निदान आपला विचार करावा. कबीराने एका ठिकाणी म्हटलंय की पुत यदि सपूत हो, तो पुत म्हणजे पुत्र जर सुपूत असेल, चांगला असेल तर कशाला काळजी करता, तर चिंता कशाला. आणि पुत यदि कुपूत हो, जर पुत्र हा कुपुत्र असेल तरी चिंता कशाला, तो वाईटच वागणारे, सगळं नष्ट करणारे, मग चिंता कशाला करता. आणि सुपुत्र असेल तर तो त्याचं मिळवेल, तुम्ही कशाला चिंता करता. म्हणून आपण चिंता करू नये, ही चिंता सोडावी. ते म्हणतात माणसाने यावत वित्तोपार्जन सक्ता तावत निज परिवारे रक्ता. जोपर्यंत पैसा मिळवित असतो माणूस तोपर्यंत सगळ्यांना तो हवा हवासा असतो. जोपर्यंत पैसा येतो घरात तोपर्यंत तो हवा हवासा आहे. का या 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 बसा बसा. जोवरी पैसा तोवरी पैसा. जोपर्यंत पैसा हातात आहे या बसा, गाद्या गिरद्या. आणि पैसा संपला, जाऊ द्या, तुम्ही आहेत का घरी, नाही हो मी जरा बाहेर आहे का. कशाला भुक्कड माणसाला भेटायचंय, उद्या मला पुन्हा पैसे मागेल. तो रोज येथून पैसेच मागतो, जाऊ द्या. माणसं त्याला टाळायला सुरुवात करतात. पण ते म्हणतात जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत माणूस यावत वित्तोपार्जन सक्ता तावत निज परिवारो सक्ता. निज परिवार सुद्धा, आपला परिवार सुद्धा आपल्याला तोपर्यंतच प्रिय आहे जोपर्यंत आपण पैसा मिळवतो. आणि पश्चात धावती जर्जर गेहे, पश्चात धावती जर्जर देहे. पण एकदा देह जर्जर होऊन पडला की ते तोंड फिरून निघून जातात, भेटायला सुद्धा येत नाहीत. का वार्ता अप्रच्छेदी कोपीने गेहे. जिवंत आहे का मेला हे पाहायला देखील येत नाहीत. जाऊ द्या म्हणले, आता मरूनच पडलाय, मग काय बघायचं त्याच्याकडं. याप्रमाणे माणसाचा ग्रहमेधीपणा, माणूस
ग्रहमेधी, ग्रहासक्त असल्यामुळं, कुटुंबासक्त असल्यामुळं ते म्हणतात माणसाला कळत नाही. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, निद्रया ह्रियते नक्तम व्यवाहेच नवा वया. देवाचा अर्थ है राजन कुटुंब भरणे नवा. माणसं कुटुंब भरणामध्ये इतके तल्लीन आहेत की त्यांच्या लक्षात येत नाही. निद्रया ह्रियते नक्तम, रात्र त्यांचं अर्ध आयुष्य घेऊन जाते. रात्रीमध्ये अर्ध आयुष्य जातं आणि दिवसा अर्ध आयुष्य जातं. रोज सूर्य उगवतो आणि मावळतो आणि एक एक दिवस त्यांच्या आयुष्यातला कमी होतो. देवाचा अर्थ आहे राजन कुटुंब भरणे नवा. पण ज्याचं कुटुंबासक्त वृत्ती मात्र कमी होत नाही, रोज दिवस उगवतो आणि मावळतो, त्याच्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होत जातो. आपल्याला भगवंतानी मोजून पाठवलंय बरं का. भगवंतानी सुद्धा मोजून श्वास तुम्हाला दिलेले आहेत. हे जेव्हा संपतात तेव्हा आपण कृत्रिम श्वासोश्वास लावतो. किती दिवस चालतो कृत्रिम श्वासोश्वास? म्हणले काही नाही, आता व्हेंटिलेटर लावलंय आणि डॉक्टर म्हणले घरी घेऊन जा. का? शेवटी व्हेंटिलेटर तरी किती दिवस? आणि भगवंतांनी दिलेले श्वास हे मात्र आपल्या लक्षात येत नाही. त्याला किती किंमत आहे, या श्वासाला किती किंमत आहे. एक एक श्वास हा किती किंमतीचा आहे. एवढे श्वास आपण दररोज एका दिवसामध्ये, त्यांनी सांगितलंय किती, 21 लाख काही श्वास आपण या ठिकाणी वापरतो. आणि एवढे श्वास दर वेळेला, दर दिवसाला आपले खर्च होतात. असे किती वर्ष आपण घालवले आणि किती वर्ष फुकट गेले याचा आपल्याला पत्ता नाही. दिवाचा अर्थ है या राजन कुटुंब भरणे नवा. कुटुंबाच्या भरणामध्ये, कुटुंबासक्त होण्यामध्ये आपण सगळं आयुष्य व्यर्थ घालवतो. देहापत्य कलत्रादेश स्वात्मसैन्य श्वस स्वपी तेषां प्रमत्तो निधनम पश्चन्नपि न पश्यती. ते म्हणतात या सगळ्यामध्ये देहापत्य कलत्रादी, कधी देहावर प्रेम असतं, सुरुवातीला देहावर आसक्ती असते, मग कलत्र म्हणजे बायको, मुलं बाळ, संसार, त्याचप्रमाणे आप्त इष्ट मित्र सगळे आपण जमा करतो. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला वाटतं की हे माझ्या मदतीला येतील, ते माझ्या मदतीला येतील, पण कुणीही मदतीला शेवटी येत नाही. ते म्हणतात किती जरी झालं तरी धनाने गे हे पशवश्च गोष्टी. प्राप्त केलेलं धन तसंच राहतं बँकेत. मिळवलेले पशु असतील ते गोठ्यामध्ये, आजकाल 4 व्हीलर गाड्या म्हणू आपण, ते तसेच राहतात. भार्या ग्रहद्वारी, बायको आपली म्हणतो आपण, ते पण ती फक्त दारापर्यंतच येते, त्याच्या बाहेर येत नाही. आणि माणसं जरी तुम्ही किती गोळा केले तरी जन स्मशाने, स्मशानापर्यंत येतील, पण पुढे तुमच्या सोबत तुम्हालाच जायचे. स्मशानातून पुन्हा माणसं परत येतात, दररोज स्मशानात जातात. आज हा गेला, उद्या तो गेला, परवा तो गेला. आल्याबरोबर तेवढ्या पुरतं वाटतं अरे 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 व्यर्थ आहे, क्षणभरच आयुष्य. आणि आला की म्हणतो जाऊ द्या, फार कंटाळा आला, चहा आण बरं लवकर, फार थकून गेलोय मी. का हो, आत्ता तर तुम्ही अशी भाषा केली की जणू काही अर्थ नाही, आणि चहा कसा पाहिजे. म्हणजे माणसं क्षणभरात सगळं विसरतात. पश्चन्नपि न पश्यती असा शब्द शुकाचार्याने वापरलाय. पश्चन्नपि न पश्यती म्हणजे दिसून आंधळे. आपण सगळं दिसतंय रोज. ते म्हणतात, समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय ना की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हा गेला गेला, अरे काय कमाल, काल माझ्याशी बोलला, म्हणून आपण त्याचा शोक करतो. अरे बाबा, त्याचा काय शोक करतो, उद्या तुझी 30 पाळी आहे. तुला असं वाटतं मी अमर आहे, मला काही होणार नाही. आपण बाकी सगळ्यांचा आपण दिवस साजरा करू, पण आपल्याला स्वतःला नाही, मला काही नाही होत. का तू काय अमरत्वाचं वरदान घेऊन आला का? तू काय भगवंताकडून अमृत प्राशन करून आला का? अमरत नाहीच आहे माणूस. पण माणूस वागतो असा की मी म्हणजे सर्वस्व, मी म्हणजे अमर, माझं कुणीच काही करू शकत नाही. तेव्हा माणसाने पश्चन्नपि न पश्यती, तो पाहतो पण आंधळा आहे. तुका म्हणे आंधळे हे जन, म्हणून तर तुकाराम महाराजांनी सगळ्या लोकांना आंधळे म्हटले. माणसं केवळ जगाकडे पाहतात पण त्याच्यातून ज्ञान घेत नाहीत, शहाणे होत नाहीत. का? त्यांना वाटतं नाही तो गेला, मग तो गेला म्हणून तू नाही का जाणार? नाही, मी कुठे जाणार आहे, मी तर इथंच राहणार आहे. याप्रमाणे माणसाला स्वतःला कधीच स्वतःबद्दल अनासक्त भाव निर्माण होत नाही. म्हणून ते म्हणतात तेषां प्रमत्तो निधनम,
माणसं प्रमत्त होतात, उन्मत्त होतात. कशाने? ते सगळ्याच गोष्टीने उन्मत्त होतात. ज्ञानाने उन्मत्त होतात, धनाने उन्मत्त होतात, गर्भाने उन्मत्त होतात. तेषां प्रमत्तो निधनम पश्चन्नपि न पश्यति. पाहत असून पाहत त्यांना दिसत नाही. त्यांना सगळं दिसतंय, सगळं पाहतात, रोज घटना घडतात, परंतु त्यांना कळतं पण वळत नाही. त्यांना कधीच वाटत नाही की नाही हे सगळं निरर्थक आहे, असं कधी वाटत नाही. म्हणून तस्मात हे राजा भगवान हरिरीश्वर श्रोतव्य कीर्तितव्यश्च वर्तव्यश्च इच्छता भयम तस्मात गारत सर्वात्मा. म्हणून हे शुकाचार्य, लोकांना आत्मज्ञान कधीच होत नाही. आत्मविस्मृत लोक आहेत. ते कधी स्वतःचा विचार करत नाही. ते नेहमी बहिर्मुख आहेत. अंतर्मुख वृत्ती त्यांची होत नाही. पाण्यामध्ये मासा आहे, पण तो पाणी कसं पितो? पाण्यात आहे, पण त्याला जर तहान लागली तर त्याला उलटा व्हावं लागतं म्हणे. पाणी में मीन प्यासी. एका कवीने म्हटलंय, पाणी मो मीन प्यासी. पाण्यामध्ये मीन प्यासी आहे. हिंडत फिरत उदासी. ती फिरते उदास का? तहान लागली पाण्यात असून. हो, पाणी में मीन प्यासी, हिंडत फिरत उदासी. मग तिला तिची तहान कधी जाईल? ते म्हणे, अगं तिला गुरु पाहिजे. गुरु काय सांगतो? अगं तुला जर तहान लागली तर तू उलट हो. म्हणून उलटवास या जे संतांनी जे कूट अभंग लिहिलेत त्याला उलटवासिया म्हणतात. म्हणजे आपण मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, नामदेव यांचे अभंग बघतो. मग काट्याच्या आणीवर बसली 3 गावे. काय होय? मुंगी उडाली आकाशी, तिने उडे गिळले हो सूर्याशी. काय? मुंगी आकाशात उडाली, सूर्याला गिळ. आणि मुंगी व्याली घार झाली, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. हो, माशी व्याली घार कशी काय झाली? याला उलटवासी म्हणतात. तर संतांनी असे गूढ अभंग लिहिलेत, कारण त्यांनी उलट पद्धतीने विचार केला. आणि उलट पद्धतीने विचार केल्याशिवाय आत्मज्ञान मिळत नाही. आपली वृत्ती बहिर्मुख आहे. जेव्हा ती अंतर्मुख होईल, म्हणजे उलटी होईल, तेव्हा आपल्याला ज्ञान होईल. तेव्हा वृत्ती अंतर्मुख करा. वृत्ती अंतर्मुख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आत्मज्ञान मिळत नाही. बाहेरचं सगळं आपण पाहू, बाहेरचे सगळे व्यवहार पाहतो, बाहेरचं सगळं दिसतं, आतलं आपल्याला काही दिसत नाही. कारण आपण आत्मज्ञान, आत्मचक्षु, आपला जो ज्ञानचक्षु आहे तो आपण जागृत करत नाहीत. आपण उलट होत नाहीत. आपण आपल्या वृत्तीचं वृत्त्यंतर करत नाहीत. वृत्ती आतमध्ये पालटत नाही. वृत्ती पालटली पाहिजे, वृत्तीमध्ये बदल झाला पाहिजे. म्हणून भगवान हरिरीश्वरा श्रोतव्य कीर्तितव्यश्च वर्तव्यश्चेच्छता भयम. तुम्ही जर श्रोतव्य कीर्तितव्यश्च आणि श्रवण आणि संकीर्तन या भागवतकारांनी, शुकाचार्यांनी पहिला उपाय कोणता सांगितला असेल तर श्रवण. श्रवणामध्ये सुद्धा श्रवणेंद्रिय पीकले. मौलींनी म्हटल्याप्रमाणे ऐकायचं कसं? एक रूप होऊन ऐकायचं. ते म्हणतात, अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पत्र घेईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका. 9व्या अध्यायाच्या प्रारंभीच माऊली म्हणतात की ऐकायचं कसं? अवधान एकले दीजे. अवधान पूर्वक ऐकलं पाहिजे. आणि एकले अवधान, आपलं सगळीकडे अवधान आहे, सगळीकडे आपलं लक्ष आहे, पण एकाग्र लक्ष नाही. एकाग्रता कशी असते आपल्याला माहिती आहे. आपण नेहमी सांगतो की द्रोणाचार्याचे अनेक शिष्य होते आणि द्रोणाचार्यांनी सर्वांना बोलवून घेतलं. त्याने सांगितलं की आज तुमची परीक्षा घ्यायची. हातात धनुष्यबाण दिलं आणि समोरच्या झाडावर एक चिमणी ठेवली, एक लाकडाची चिमणी करून ठेवली. तिचा डावा डोळा उडवायचा आहे म्हणून सांगितलं. आता नेम धरायला सांगितलं. दुर्योधन पहिल्यांदा समोर आला. दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना नेम धर. काय दिसतंय तुला असं विचारलं द्रोणाचार्यांनी. दुर्योधन म्हणलं, काय दिसतंय? काय दिसतंय तुला समोर? मला झाड दिसतंय, मला पानं दिसतात, मला माझे मित्र दिसतात, तुम्हीही दिसतात. हे म्हणले, बाजूला तू का हो? मला हे दिसत नाही का काय? दुःशासन आला, त्यांनी हेच उत्तर दिलं. दुर्योधन झाला, दुःशासन झाला.
बाकीचे सगळे झाले. मग पांडवांच्या पैकी युधिष्ठिराला बोलावलं. काय दिसतंय? युधिष्ठिर म्हणला झाड दिसतंय. हे म्हणले बाजूला हो. भीम आला. भीम म्हणला मला झाड, झाडाचा बुंदा. वा 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 म्हणले बुंदा. तू अजून नुसता गदा युद्धातच प्रवीण आहेस, तुला काही बाण येणारच नाही म्हणले. त्याला बाजूला हटवलं. अर्जुनाची पाळी आली. अर्जुनाने नेम धरल्याबरोबर द्रोणाचार्यांनी विचारलं काय दिसतंय? डावा डोळा उडवायचा होता चिमणीचा. अर्जुनाने सांगितलं मला फक्त डोळा दिसतोय चिमणीचा. ते म्हणले चिमणी दिसत नाही का? म्हणले चिमणी सुद्धा दिसत नाही. डावा डोळा फक्त चिमणीचा दिसतो, चिमणी सुद्धा दिसत नाही. याला म्हणतात एकाग्रता. बाकीचं काहीही नाही दिसलं पाहिजे. व्यवधान बाकीचं नसलं पाहिजे, अवधान असलं पाहिजे. व्यवधान म्हणजे सगळीकडे मन पांगलं म्हणजे व्यवधान झालं, आणि एकत्रीकरण झालं म्हणजे अवधान झालं. हे अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. माऊली उग म्हणतील काय? सर्व सुखासी पात्र होईजे. माणसाने पात्र झालं पाहिजे. पात्र कधी होतो माणूस? पात्र तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तो फिरत नाही. जोपर्यंत पात्र आपण म्हणतो ना हे पात्र आहे म्हणजे तिथं साठवलं पाहिजे काही ना काहीतरी, तर ते पात्र. गळकं काय उपयोगाचं? म्हणजे गळकं पात्र उपयोगाचं नाही, गळकं मडकं उपयोगाचं नाही, गळकं गाडकं उपयोगाचं नाही. ते पात्र पाहिजे. मग कशाने पात्र होईल? ते म्हणतात भ्रमणेन पात्रम. मानवी जीवनावर केलेली हे रूपक आहे की हे माणसा तू किती जन्म घेतलेस आतापर्यंत? अरे तू आतापर्यंत जन्म घेतलेस ना ते सगळे जन्म सगळे फिरत 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 आला सगळे. मग कधी तू सिंह झाला, कधी वाघ झाला, कधी हत्ती झाला, कधी कोल्हा झाला, कधी मुंगी झाला, कधी मुंगूस झाला, कधी मुंगळा झाला. सगळे जन्म फिरत 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 तू आला आणि हे सगळं फिरत 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 येऊन तू आता पात्र झालास. हे सगळे जन्म फिरत येऊन तू पात्र झालास का? तो मानव जन्म तुला प्राप्त झाला म्हणजे तू पात्र झालास. भ्रमणेन पात्रम. या ठिकाणी मृत्पिंड चक्र भ्रमणेन पात्रम. मृत्पिंड चक्र भ्रमणेन पात्रम. मृत्पिंड हा कशाचं पिंड आहे? मातीचं तर आहे. माती म्हणजे मग मांस, मेद, मज्जा हे सगळा भूमीचाच भाग आहे. याचा पिंड तयार केलाय. दुसरीकडे उदाहरण दिलंय एखाद्या कुंभाराचं. कुंभार काय करतो? माती आणतो, मातीमध्ये पाणी घालतो, ती बरेच दिवस ठेवतो आणि मग ती कालवतो आणि ती एका चाकावर टाकतो आणि त्याला गर 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 फिरवतो. फिरता 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 ती माती घट होण्यासाठी पात्र होते. मृत्पिंड चक्र भ्रमणेन पात्रम. 84 लक्ष योनी फिरत 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 तो आला. आता पात्र झाला. आता पात्र झाला ना? हो. हे सत्पात्री दान आहे. आता तू पात्र झालास. कारण पशु पक्षी नाही गती ऐसे सर्वत्र बोलत. तिर्यक पशु पक्षी यांना ज्ञान नाही. पशुला ज्ञान नाही, पक्ष्यांना ज्ञान नाही. त्यांना फक्त आहार निद्रा भय मैथुनांचं सामान्य येतात. मेतत पशुवीर नराणाम. किंवा हे सामान्य सर्वांना आहे. पण माणसाला ज्ञान आहे आणि म्हणून तो पात्र आहे. आणि मग आता जर तो पात्र असेल तर यांनी काय करावं? ते म्हणतात तू पात्र झालास तर मग तुझ्याबरोबर तुझ्या स्त्रिया त्या तुला आनंद देतात. तू स्त्रियांच्या कमरेवर बसलास, कारण माठ कमरेवर घेऊन स्त्रिया चालत असतात, तेव्हा तू त्यांच्या कमरेवर बसलास. तू मोठ्या आनंदाने डोलायला लागलास. पण हे सगळं करतोस तू, पण त्यावेळेला शेवटी तरी निदान तू तुझ्यामध्ये पाणी भरण्यात येते. कारण तू पात्र आहेस. माठ गच्च भरला म्हणजे त्यात पाणी भरण्यात येतं. म्हणून तू निदान लोकांची सेवा कर. अन्नेन पानेन जनम भजस्व. लोकांना पाणी दे. तू जर पात्र झालास, तुझ्यामध्ये पाणी गच्च भरू शकतं, तर लोकांना पाणी दे ना. तहानलेल्या लोकांना तू मदत कर. अन्नेन पानेन जनम भजस्व. कुठपर्यंत? ते म्हणतात यावन्न ते खरपरता मुपैती. जोपर्यंत तुझं खापर होत नाही तोपर्यंत कर. एकदा खापर झाल्यावर खापर फुटलं की मग कोणी विचारत नाही. स्मशानामध्ये खापर फोडतात का? संपलं ना. आता घट फुटला
तर जोपर्यंत घट आहे तो घट्ट आहे तोपर्यंत तू अन्नेन पानेन जनम भजस्व, लोकांची सेवा कर, लोकांना उपयोगी पड. नाहीतर लोकांना जर उपयोगी पडला नाहीस, लोकांची मदत केली नाहीस, तर आला आला प्राणी जन्माशी आला आणि गेला गेला बापुडा व्यर्थ गेला, अशी तुझी अवस्था होईल. म्हणून ते म्हणतात तेषां प्रमत्तो निधनम पश्यन्नपि न पश्यती. म्हणून श्रोतव्य कीर्तितव्यश्च, तुम्ही श्रवण करा, भगवंताचं कीर्तन करा, निधिध्यासन करा आणि स्मर्तव्य, भगवंताचं स्मरण करा. स्मरण, कीर्तन आणि श्रवण. तर श्रवण, कीर्तन आणि स्मरण हे 3 या ठिकाणी साधना सांगितलेली आहेत. श्रवण, प्रारंभी काहीतरी श्रवण केलं पाहिजे. नाममात्रेण वस्तु संकीर्तनम उद्देशः असाधारण लक्षोधर्मो लक्षणम प्रतिपाद्यमर्थम बुद्धौ संगृहीतमर्थांत वर्णमुपोद्घातः. आणि म्हणून हे श्रोतव्यमथो जाप्य, श्रोतव्य कशामुळं, आधी ऐकलं पाहिजे. ऐकल्याशिवाय भगवंताचं नाव, त्याचं महात्म्य आपल्याला कळणार नाही. मग संकीर्तन करा, तोंडाने म्हणा, आणि मग स्मरण करा. कसं ते म्हणतात तेच्छता भयम, तर तुम्हाला अभय प्राप्त होईल, तर तुमच्या या जन्माचं कल्याण होईल, अन्यथा होणार नाही. म्हणून ते म्हणतात की नाम कीर्तनम दान तपो योगादी सत्फलम, दान धर्म योग याचं जे फळ आहे तेच भगवंताच्या नामस्मरणाचं आणि कीर्तनाचं फळ आहे. तम नित्यम परमानंदम हरि नर नमस्मर, भगवंताचा आनंददायक नाव हे नित्य ऐक, तरच तुझं कल्याण होईल. अथ द्वितीय स्कंद व्याख्या. आणि मग याप्रमाणे शुकाचार्य परीक्षितीला सांगू लागले, राज्ञा प्रश्नमभिनंदती वरीयान ते त्वया पुंसाम श्रोतद्यावेषु मध्ययः परः श्रेष्ठ गोचरः प्रश्नकृत एष वरीयान, की समाज कल्याणार्थ तू जो प्रश्न विचारलास, ग्रहेषु सक्ता, जे केवळ घर 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 करणारे लोक आहेत, घरघर होईपर्यंत ते घर सुटत नाही त्यांचं, असे कधीच मुक्त होणार नाही. म्हणून ते म्हणतात की भगवंताचं स्मरण, नामस्मरण, त्याचप्रमाणे चिंतन आणि श्रवण हे जर होत गेलं तरच माणूस यातून मुक्त होईल. ननु नश्वर कुटुंबाद्यर्थम कथमायुर, माणसाचं आयुष्य नाहीतर व्यर्थच चाललेलं आहे. तेव्हा या माणसाच्या व्यर्थ आयुष्याला जर सार्थता प्राप्त व्हायची असेल तर भगवंताचं नामस्मरण हेच उपयुक्त आहे, अन्यथा. म्हणून चित्तशुद्धीचे 4 साधनं जे सांगितलेले आहेत. श्रोता कसा असावा, श्रोता हा परिपूर्ण एकात्म दृष्टिकोनातून चिंतन मनन करणारा असावा. तो पात्रता त्याची पाहिजे, निरीच्छ पाहिजे. शुकाचार्यांनी जीवनमुक्ताचं वर्णन केलेलं आहे. माणसाला कसं माणसाने राहावं, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माणसाने आपल्या मनामध्ये संसार आणि संसाराचा व्यापताप न आणता मनन, चिंतन, वेदानुकूल चिंतन हे सगळं केलं पाहिजे. म्हणून चित्त याच्यामध्ये द्वित्त जे म्हणजे डबल त आहे, तर त्याच्याऐवजी ते म्हणतात चित्त, म्हणून चित्ताचा विचार करा. चित्तम चिदीति जानीयात तकारम रहितम सदा. चित्त याच्याऐवजी तुम्ही त्याचा चित्त म्हणून विचार करा, चित्त म्हणून विचार करू नका. चित्तम तदीति जानीयात तकार रहितम तदा, यातला तकार काढा म्हणजे ते चित्त होईल. आणि चित्त म्हणजे चैतन्यमय, अर्थात भगवंतमय. चित्त म्हणून जाणा, चैतन्य म्हणून जाणा, याप्रमाणे हा विषयाध्यास आहे, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने सुरुवातीला भगवंताचं स्मरण, अनुध्यान आणि नामस्मरण कसं आवश्यक आहे ते या ठिकाणी सांगितलंय. नंतर सांगितलं एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परमपुंसा मेता नारायण स्मृती. हे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, जन्मलाभ परमपुंसा, जन्मलाभ आहे. आपल्याला जो जन्म प्राप्त झाला ना तो मोठा लाभ झालाय असं समजा. मोठा अयम ही परमो लाभ हो, हा फार मोठा लाभ आहे. आपल्याला हा जन्म प्राप्त झाला, हे भाग्याने प्राप्त झाला, सहजासहजी नाही प्राप्त झाला. जन्मलाभ परमपुंसाम, माणसाचा जन्म हा आपलं पुण्य असल्याशिवाय प्राप्त होत नाही. आणि आणखी अंते नारायण स्मृती ही, मृत्यू समयी माणसाला नारायण आठवणे
हे तर महत् पुण्य आहे, नाहीतर शक्यच नाही. प्रायेण मुनयो राजन निवृत्तावधीशदा नैगुण्यस्थारमयन्ते स्म गुणानुकथने हरेः. इदं भागवतं नामं पुराणं ब्रह्मसंहितं अधीतवान् द्वापरादो पितृद्वैपायनादहम्. हे भागवत पुराण ब्रह्मसंहितं हे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान कथन करणार आहे. ब्रह्म वेदामध्ये जे ब्रह्मज्ञानाचं दर्शन आपल्याला दिसतं तितक्या वेदांताचं बरोबरी करणारे हे भागवत आहे. आणि ज्या वेळेला अधीतवान द्वापरादौ द्वापार युगाच्या प्रारंभी हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो असं शुकाचार्य म्हणतात. अधीतवान, अधीत म्हणजे ग्रहण केलं, हा भूतकाळ दाखवलाय. अधीतवान ग्रहण केलं कधी? द्वापरादौ पितृद्वैपायनो दहम द्वैपायनादहम. माझे वडील द्वैपायन, कृष्णद्वैपायन अर्थात व्यास महर्षी यांच्याकडून मी हे द्वापार युगाच्या प्रारंभी ग्रहण केलं. आदौ या ठिकाणी अशा पद्धतीने मी हे माझ्या वडिलांकडून शिकलो. आणि त्या प्रत्यक्ष भागवतामध्ये परिनिष्ठितोपि नैर्गुण्ये, मी जरी निर्गुण निराकार निर्विकार भगवंताचं चिंतन करत असलो, मी स्वतः जरी मुक्त असलो तरी मी भागवतात एकरूप झालो, तरी मी भागवतात तल्लीन झालो. का? भगवंताच्या लीलाच तशा आहेत. म्हणून गृहीत तेता राजर्षे आख्यानम तदधीतवान. तेव्हा हे सगळे आख्यान मी अभ्यासले, अनुभवले, या सगळ्यांचं मी चिंतन मनन केलं आणि ते तुला मी सांगणार आहे. यस्य श्रद्धा तथा माशु श्यान मुकुंदे मती सती एतन निर्विद्यमानाना मिच्छता मुकुतो भयम. आणि म्हणून तू काय म्हणतोस राजा? शुकाचारी म्हणतात, परीक्षिते काय म्हणलास तू? मला 7 दिवसाचं आयुष्य, 7 दिवसाचं आयुष्य तुला? मग खूप आहे, 7 दिवस आयुष्य आहे तुला. तो म्हणतो मला 7 दिवस शिल्लक राहिले हो, माझे 1 आठवडा आयुष्य. ते म्हणतात, अरे वरम मुहूर्तम विदितम घटेत श्रेयसयतः. अरे तुला 7 दिवस आयुष्य म्हणजे खूप झालं. म्हणजे कसं काय? तुला माहित नाही? खट्वांग हा राजर्षी होता. खट्वांगो नाम राजर्षी ज्ञात्वा महायुषाः मुहूर्तात सर्व मुत्सृज्य गतवान भयम हरिम. हा खट्वांग नावाचा राजा, हा इंद्राबरोबर इंद्राला सहाय्य करण्यासाठी गेला. रामाचा पूर्वज आहे, सूर्य वंशातला आहे. त्यांनी इंद्राला सहाय्य केलं, राक्षसांचा पराभव केला. इंद्र प्रसन्न झाला. इंद्र म्हणला, खट्वांगा वारे वा, तू मला सहाय्य केलंस, माझा जय झाला. तुला काय वरदान पाहिजे सांग. खट्वांगाने काही मागितलं नाही. तो म्हणला, महाराज मला फक्त सांगा माझं आयुष्य किती राहिले. कारण स्वर्गामध्ये आयुष्य आणि पृथ्वीतल्या आयुष्यात फरक आहे, पुढे आपण बघूच ते. तेव्हा त्यांनी सांगितलं माझं आयुष्य किती राहिले. ते म्हणतात मुहूर्त, 1 मुहूर्तभर आयुष्य तुझं शिल्लक राहिले. 48 मिनिट एवढंच आयुष्य शिल्लक राहिले. असं म्हणलं 48 मिनिट असं म्हणल्याबरोबर तो खाली आला पृथ्वीवर आणि मुहूर्तात सर्व मुत्सृज्य गतवान भयम हरिम. आणि तेवढ्या कमी कालावधीमध्ये तो मुक्त झाला. तुला तर 7 दिवस आयुष्य, विचार कर. तास, याचे तास कर, त्याचे मिनिट कर, त्याचे सेकंद कर, बघ ना किती होतात. जर आपल्याला एखादी मोठी लांब रेषा आहे आणि ती लहान करायची झाली तर त्यापेक्षा मोठी रेषा काढावी लागते, म्हणजे ती लहान होते आपोआपच, न पुसता लहान होते. आणि एखादी लहान रेषा आहे मोठी करायची तर तिच्याबरोबर बारीक रेषा काढायची, म्हणजे आपोआपच लहान रेषा सुद्धा आपल्याला मोठी वाटते. कारण हे सगळं सापेक्ष आहे, सापेक्ष आहे. तेव्हा तू म्हणतोस मला 7 दिवस आयुष्य आहे. अरे तुला 7 दिवस आयुष्य आहे. एक गंमत म्हणून सांगतो, कोणत्या धर्माची टीका नाही, परंतु एक विनोद आमचे मुख्याध्यापक आम्हाला सांगायचे. विनोद असा की एक मुस्लिम गृहस्थ आहे आणि एक हिंदू आहे, दोघं मित्र आहेत बिचारे. हा मुस्लिम याचा मित्र आहे हिंदू माणसाचा, आणि एकाचं नाव राम आहे, एकाचं नाव रहीम आहे. हा राम रहीमचा मित्र आहे, रहीम रामचा मित्र आहे. गंमत चालते दोघांच्या मध्ये.
तुझा धर्म कसा माझा धर्म कसा विनोद आहे हा. यात गांभीर्य म्हणजे धर्मावरची टीका म्हणून याकडे बघू नये, केवळ विनोद म्हणून पाहावं. मग त्यांनी तुझा धर्म कसा माझा धर्म कसा, मग हा रहीम म्हणतो क्यों म्हणे आप हर रोज स्नान करते क्या रे, तुम हर रोज स्नान करते, हम तो जुमे की जुमे जुमे की जुमे जुमे की जुमे. आता हर रोज स्नान करते असं लांब म्हणल्यामुळे काय झालं, दीर्घत्व झालं. आणि हम जुमे की जुमे जुमे की जुमे जुमे की जुमे काय लवकर आलं का. तेव्हा पण म्हणण्यामधली गंमत आहे. तसं ते म्हणतात अरे तू 7 दिवस तुला आयुष्य आहे, काळजी कशाला करतोस. म्हणून तू आता वरम मुहूर्तम विदितम, एक मुहूर्तामध्ये सुद्धा एखादा मुक्त होऊ शकतो. केवळ कमी अल्प वेळामध्ये सुद्धा अल्पमेवायु रविशिष्टम किम किम हंसा धयेय मितिमाशु असं त्यांनी म्हटलंय. आणि म्हणून कमी वेळेमध्ये सुद्धा उदाहरण दिले त्यांनी की ज्याप्रमाणे हा खटवांग नावाचा राजा मुक्त झाला तसा तू सुद्धा कमी आयुष्यामध्ये सुद्धा मुक्त होऊ शकतील. अंतकाले तू पुरुष आगते गतसाध्वसा छिंद्यादंग शस्त्रेण प्रहान्देहेनुचित एचतम ग्रहात प्रवृत्तो धीर पुण्यजन प्रवृत्तः शुचो विविक्त आसीन नो विविक्त कल्पासने. याप्रमाणे आता इथून सांख्ययोग सांगायला सुरुवात करतात. सांख्य म्हणजे ज्ञान, परंतु हे सांख्ययोग वेगळ्या अर्थाचं आहे. पहिल्यांदा त्यांनी विराट पुरुषाचं दर्शन घडवलेलं आहे. विराट पुरुष आणि विराट पुरुषाचं स्वरूप. जो माणूस मर्त्य आता मृत्यू शय्येवर पडलेला आहे त्यांनी कसं भगवंताचं चिंतन करावं ते सांगतात. ग्रहात प्रव्रजितो धीर पुण्यतीर्थ जलप्लुता, त्याने पहिल्यांदा आपलं घर सोडावं. मग तुम्ही म्हणा आता घरात तर पडू नये, मग घर कसं सोडा. आणि मनाने सोडा ना तुम्ही, मन घरातून काढून टाका. घर तुम्हाला बाधक नाही, घर बाधक नाहीये, मन बाधक आहे. म्हणून ते म्हणतात पाण्यामध्ये नाव असू द्या, नावेत पाणी शिरू देऊ नका. पाण्यात नाव चालते, नावेत पाणी आलं तर तुम्ही बुडणार. तसं तुम्ही मन घरात ठेवू नका. घर आहेच आहे, घरात राहा, पण मन घरात ठेवू नका. पाण्यात नाव असू द्या, नावेत पाणी नको. तेव्हा नावेत पाणी झालं म्हणजे तुम्ही बुडणार. मनात घर ठेवलं तर तुम्हाला मुक्ती कधीच मिळणार नाही. म्हणून ग्रहात प्रवृत्तो धीर पुण्यजन परिप्लुता जलप्लुता, त्यांनी आपल्या मनातून घराचा त्याग करावा. आणि मग आता कशा पद्धतीने आपण हा योग आचरण करावा याचे विवरण करतात. या संबंधीचे जे चिंतन करतील तो सगळा उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गवर्धे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.